So we have started with the Human Genome Project. Now this HGP was to provide a complete and accurate sequence of the 3 million DNA pairs that make up the human genome and to find out the estimated number of the human genes. Now about 33,000 genes have been estimated to be present in the humans. This project was also aimed to sequence the genome of many other organisms such as bacteria, example E. coli, Caenorhabditis elegans. It is a free-living, non-pathogenic nematode. Saccharomyces cerevisiae, that is the yeast. Drosophila fruit fly, plants like the rice and the Arabidopsis. Then musculus, that is the mouse, etc. Complete genome sequence of this model organism will be useful for comparative studies that will allow the researchers to study the gene functions in these organisms. आता ही HGP याने जवळजवळ त्यांनी आपल्याला कंप्लीट अँड ॲक्युरेट सिक्वेन्स प्रोव्हाइड केली आहे 3 मिलियन DNA बेस पेअर्सची ज्यांनी ह्युमन जिनॉम बनलेला आहे आणि आपलं एस्टिमेटेड नंबर फाइंड आउट केला आहे ह्युमन जीन्सचा. जवळजवळ आजपर्यंत 33,000 जीन्स या फाइंड आउट केल्या गेल्यात ज्या ह्युमन्समध्ये प्रेझेंट आहेत. ओके, आणि फाइंड आउट केल्यात म्हणजे तेवढ्या जीन्स आपल्या बॉडीमध्ये आहेत, ह्युमन बीइंग्समध्ये आहेत. आता या प्रोजेक्टचा दुसरा एक एम आहे की दुसरे खूप सारे ऑर्गॅनिझम्स जसे बॅक्टेरिया यांची सिक्वेन्स जिनॉमची आपल्याला माहिती पडली आहे. ई. कोलायचं झालेला आहे अभ्यास. Caenorhabditis elegans हा जो एक नॉन पॅथोजेनिक निमॅटोड आहे, फ्री लिव्हिंग आहे, त्याच्याबद्दल. सॅक्रोमायसिस सेरिव्हिसिया म्हणजे ईस्ट. ड्रॉसोफिला फ्रूट फ्लाय जो आहे. देन प्लांट्स जसे राईस आणि ॲरॅबिडोप्सिस. देन मस्क्युलस म्हणजेच माऊसची जातं. ओके, एक माऊस. कंप्लीट जिनॉम सिक्वेन्स या मॉडेल ऑर्गॅनिझमची वापरून कंपॅरेटिव्ह स्टडी केली जाते आणि त्याच्याने रिसर्चर्सला जीन फंक्शन्स या ऑर्गॅनिझम्समध्ये कसं होतं याचा स्टडी केला जातो. सो बघा, कंपॅरेटिव्ह जिनॉम सायझेस ऑफ ह्युमन्स अँड अदर मॉडेल ऑर्गॅनिझम्स इट इज गिवन. सी in the human beings, that is the Homo sapiens, okay, about 46 chromosomes are there. The estimated number of the genes is about 33,000 and estimated size, that is the base pairs, is 3 billions. Okay, then in mouse 40 chromosomes are there and the estimated number is 25,000 genes and the estimated size is about 2.9 billions. त्यानंतर फ्रूट फ्लायमध्ये 8 क्रोमोसोम नंबर्स आहेत. 13,000 जीन्स एस्टिमेट केल्या गेल्यात आणि 165 मिलियन त्याचे बेस पेअर शोधलेत. देन प्लांट जो आहे ॲरॅबिडोप्सिस थालियाना, याच्यामध्ये 10 क्रोमोसोम नंबर आहेत. 25,000 जीन्स शोधून काढलेले आहेत आणि त्यामध्ये जीन्स आणि 157 मिलियन त्याच्यामध्ये बेस पेअर्स आहेत. त्यानंतर राऊंडवर्ममध्ये सिनोरॅब्डिड्स एलिगन्समध्ये 12 क्रोमोसोम नंबर आहेत. 1900 त्याच्यामध्ये एस्टिमेटेड जीन आहेत आणि 97 त्याचं एस्टिमेटेड साईज आहे. देन ईस्ट सॅक्रोमायसिस सेरिव्हिसियामध्ये 32 क्रोमोसोम नंबर आहेत. 6,000 एस्टिमेटेड जीन नंबर आहे आणि 12 मिलियन बेस पेअर्स आहेत. आणि लास्ट ई. कोलाय बॅक्टेरियामध्ये 1 क्रोमोसोम नंबर आहे. 44,001 ॲस्ट्रिक लिहिले आहे. 4,400 म्हणजे 4,400 एवढे जीन नंबर आहेत आणि 4.6 मिलियन्स एवढे त्याच्यामध्ये काय आहे बेस पेअर्स आहेत. ओके, त्यानंतर आपण बघूया The secret of our complexity may lie not in the number of our genes but how we use them. It will lead to the understanding of the gene structure and function in other species. Since we possess many of the genes same as this of the flies and roundworms and the mice,
सच स्टडी विल लीड टू अ ग्रेटर अंडरस्टँडिंग ऑफ ह्युमन इव्हॉल्युशन. आता आपलं कॉम्प्लेक्स आपण आहोत याचं सिक्रेट यावर नाही आहे की आपल्यामध्ये किती जीन्स आहेत, पण आपण त्या कशा यूज करतो त्याच्यावर आहे. आणि हे जेव्हा जीनचं स्ट्रक्चर आणि फंक्शन आपण दुसऱ्या स्पीशीजमध्ये स्टडी करतो त्यावेळेला त्यांच्याबद्दल अंडरस्टँडिंग होईल. आणि कारण एक आहे की आपले आणि हे जे दुसऱ्या ऑर्गॅनिझम्स आहेत जसे फ्लाईज, राऊंडवर्म, माईस यांच्या जीन्समध्ये जे खूप सारे जीन्स त्यांचे सेम आहेत आणि या स्टडीवरून आपल्याला ह्युमन इव्हॉल्युशनचं एक चांगली अंडरस्टँडिंग मिळू शकते. सो what have we learned from the HCG project? This is a question. You have to write the answer. Why is HGP important? I have already discussed these things. Then, do different organisms have the same DNA? You have to write the question. Use your brain and then you have to write down. Okay. Now we will come to the next topic, that is the DNA fingerprinting. Now genes, they are present on the chromosomes and they are responsible for determining the characters of the organisms as well as for inheritance of the characters. Now due to the recombination of the paternal and the maternal genes, we differ from our parents, and differences also arise due to the infrequent mutations that occur during the gamete formation, that is cell division. And due to all of these factors, every individual has a unique genetic makeup, and this may be called as the fingerprint. The technique developed to identify a person with the help of the DNA restriction analysis is known as DNA profiling or DNA fingerprinting, and this technique of fingerprinting was first given by Alec Jeffreys in 1894, who was a British geneticist. आता आपण DNA फिंगरप्रिंटिंग बघणार आहोत. आपल्या हाताचे फिंगरप्रिंट्स आणि DNA फिंगरप्रिंट्स हा वेगळा आहे. ओके. ॲक्च्युली DNA फिंगरप्रिंट्स म्हणजे जी आपली DNAची कॉपी जी आपल्याकडे आहे ती. आता जीन्स जे क्रोमोसोम्सवर प्रेझेंट आहेत त्याच्याने जे ऑर्गॅनिझममध्ये जे कॅरेक्टर्स आहेत ते ठरवले जातात आणि त्याचबरोबर त्या कॅरेक्टर्सचं इनहेरिटन्स कसं होतं हे पण आपण शिकतो, स्टडी करतो. आणि आपल्याला पॅटर्नल आणि मॅटर्नल जीन्सचं रिकॉम्बिनेशन येतं, त्यामुळे आपण आपल्या पॅरेंट्सपासून वेगळे असतो. त्याचबरोबर डिफरन्सेस जे आहेत ते म्युटेशननी पण ऑकर होतात आणि जेव्हा गेमेट फॉर्मेशन होतं सेल डिव्हिजनच्या वेळेला त्यावेळेला हे म्युटेशन्स होतात आणि त्यामुळे पण आपल्यामध्ये चेंजेस येतात. आणि या सगळ्या फॅक्टर्समुळे प्रत्येक इंडिव्हिज्युअलला एक युनिक जेनेटिक मेकअप आहे आणि त्याला आपण म्हणायचं फिंगरप्रिंट. ही जी टेक्निक आहे ज्याने एखाद्या पर्सनला आपण त्याच्या DNA रेस्ट्रिक्शन ॲनालिसिसचा वापर करून आपण त्याला आयडेंटिफाय करू शकतो, याला म्हणतात DNA प्रोफायलिंग किंवा DNA फिंगरप्रिंटिंग. ही टेक्निक पहिल्यांदा Alec जेफ्रीजने 1984 एक ब्रिटिश जेनेसिस्ट होता, त्यांनी पहिल्यांदा ही टेक्निक सांगितली. DNA fingerprint technique, it is used or it is based on identification of the nucleotide sequence which is present in this wonder molecule. About 99.9% of the nucleotide sequence in all persons is same. Only some short sequences of nucleotides differ from person to person, and in a population it shows that unusual sequences of 20 to 100 base pairs are there, which are repeated several times, and they are called as VNTRS, that is variable number of tandem repeats. DNA fingerprinting ही टेक्निक न्यूक्लियोटाइड सिक्वेन्स त्या आपल्या या वंडर मॉलिक्यूल म्हणजेच DNAमध्ये आयडेंटिफाय करण्यामध्येच आपण ही बेस केली जाते. आणि जवळजवळ 99.9% जी न्यूक्लियोटाइड सिक्वेन्स आहे सगळ्या पर्सन्समध्ये ती सेम आहे. फक्त काही शॉर्ट सिक्वेन्सेस आहेत न्यूक्लियोटाइड्सची जी पर्सन टू पर्सनमध्ये वेगवेगळी आहे. इन द पॉप्युलेशनमध्ये प्रत्येक पर्सनमध्ये एक अनयुज्युअल सिक्वेन्स असते 20 ते 100 बेस पेअर्सची, जी रिपीटेडली म्हणजे खूप वेळा
मेनी टाइम्स रिपीटेड होते आणि तिला आपण म्हणतो VNTRS म्हणजे व्हेरिएबल नंबर ऑफ रँडम टँडम रिपीट्स. ओके. त्यानंतर लेंथ ऑफ द रिजन्स having the VNTRS is different in each individual and hence it is the key factor in the DNA profiling. The steps involved in this DNA profiling are many. First one is isolation of DNA, second one is restriction digestion, third one is gel electrophoresis. Okay. Fourth one is southern botting technique. Fifth is selection of DNA probe. Sixth is hybridization. Seventh one is photography. So one by one we are going to learn about this. Okay. So हे जे लेंथ आहे या रिजनचं ज्याच्यामध्ये हे VNTRS आहेत ते प्रत्येक इंडिव्हिज्युअलमध्ये डिफरंट आहेत. ओके. आणि म्हणून ते की फॅक्टर आहेत DNA प्रोफायलिंगसाठी. यामध्ये 7 स्टेप्स इन्वॉल्व आहेत आणि ते आपण पुढच्या व्हिडिओजमध्ये